घेतला असतं तरी चाललं असतं. तू गुरुवाऱ्यांना बोलायचं नव्हतं. तू आमचं सर्वस्व आहे ते. सर्वस्व आहे आमचं सर्वस्व आहे ते. लवांड्या अजून तू ऍक्च्युली तुम्ही ऐकू शकत नाही. कुठली भाषा वापरत आहे ते. बुक्का बिक्का लावलाय, वारकऱ्याचा वेश तुम्ही धारण केलेला आहे. हरामखोर, लवांड्या, ही काय भाषा आहे तुमची? आणि असा कोणता गुन्हा त्यांनी केलेला आहे सांगा बरं तुम्ही. घुसखोरांना घुसखोर नाही म्हणायचं तर मग काय म्हणायचं? खोट्या गोष्टी सांगणाऱ्यांना खोट्या गोष्टी सांगणाऱ्या नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? जातीवाद्यांना जातीवादी नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? आणि हा संग्राम भंडारे बोलणाऱ्या वाक्याची सुरुवात जय श्रीरामनी करतो. तुम्ही कधी बघितलंय कुठला वारकरी जय श्रीरामनी सुरुवात करताना? रामकृष्ण हरी म्हणतात. महाराष्ट्र धर्माचं काय आहे? राम राम घालतो आपण कोणी लोक भेटल्याच्या नंतर. आणि हे जय श्रीराम आहे ना, हे एका पक्षाचा नारा झालाय आता. हे सगळ्यांना माहिती आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्ही कधी असं पाहिलंय का की एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याच्या तोंडाला काळं फासतोय? पण आपले दिवस असे आलेले की आपल्याला आता काय पाहायला लागेल काही सांगता येत नाही. परवाच्या दिवशी विकास लवांडे यांच्या तोंडाला त्या संग्राम भंडारे यांनी काळं फासलं. कारण सांगायला गेले तर ते म्हणले की ते आमचे गुरुवरी आहेत, त्यांनी घुसखोर म्हटलं. आता एखाद्या व्यक्तीला घुसखोर म्हणणं, एखाद्या व्यक्तीला मनुवादी म्हणणं, हे का म्हणलं असेल याची कारणं बघायला पाहिजे की नाही? त्याची कारणं आहेत ना त्यांच्याकडे. आणि म्हणून ते म्हणाले की हे वारकरी संत परंपरेला बदनाम करण्याचं चाललेलं आहे, ते दुसरीकडे नेण्याचं चाललेलं आहे, म्हणून हे घुसखोर आहेत, हे लोक लक्षात ठेवा. ही अशी यादी जाहीर केल्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखलं. आता कोणाच्या पोटात दुखलं? तर मनुवादी गँगच्या पोटात 100% दुखलं. आणि मग हे मनुवादी काय करतात माहिती आहे का? लवांडे यांच्या अंगावर शाई फेकायला हे बहुजनांमधलेच आणि वारकरी परंपरेमध्ये असलेले लोक वापरतात. लावली कोणीतरी फूस, आला असेल माल रगड, काय काय आलं आपल्याला माहीत नाही. आता त्यांच्या घरं, गाड्या, बंगले हे ते सगळं जर का पाहिलं आजकालच्या वारकऱ्यांचं तर लक्षात येते हे कुठून येते. तर संग्राम भंडारे यांनी हे केली. बरं, नुसतं शाई टाकली नाही आहो, असं असं करत बोललाय. आणि तो माणूस म्हणतो की मला एक वेळ बोल, पण आमच्या गुरुवर्यांना कसं काय काही म्हणतो, ते आमचे आईबाप आहेत. आता पहिल्यांदाच बघितलं मी लोकांनी एखाद्या वेळ आईबाप बदललेले. त्यांनी आम्हाला लहानाचं मोठं केलं. अरे बाबा, तुझी आई पण बघत असेल तर म्हणत असेल मी मोठं केलंय आणि हे कोणाला म्हणतंय? बरं, एखाद्या व्यक्तीबद्दल आदर असणं हे आम्ही समजू शकतो, पण ही जी यादी आहे ना मित्रमैत्रिणींनो, या लोकांचा जर का तुम्ही इतिहास पाहिला, त्यांचे वाक्य स्टेटमेंट पाहिले, ते जे काही काम करतात ते पाहिलं, मी अनेकांचं ऐकलेलं आहे. त्याच्यातले एक जण म्हणतो की रामदास स्वामी नसते तर शिवाजी महाराज नसते. एक जण म्हणतो की रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज हे कसे एकमेकांचे हे होते, गुरु शिष्य परंपरेमधले ते होते. परवाच्या दिवशी तुम्ही पाहिलं असेल बागेश्वर बाबा काय म्हटलाय? शिवाजी महाराज थक गए थे आणि थकून त्यांनी आपलं राज्य असं रामदासांच्या चरणी अर्पण केलं. अरे बाबा, शिवाजी महाराजांचं त्यांच्या हयातीत चरित्र लिहिलं ना शिवाजी महाराजांचं, त्या चरित्रामध्ये कुठेही रामदासांचं नाव नाही आहे. मग जर का रामदास स्वामी हे जर का गुरु असते तर कुठेतरी असतं ना. 2दा राज्याभिषेक झाला तेव्हाही शिवाजी महाराजांच्या तिथे रामदास स्वामी हजर नव्हते. कुठल्याच पत्रव्यवहारात हे सापडत नाही की रामदास स्वामींना काहीतरी दिलंय. नाही, 1-2 जे पत्र दाखवतात ते सगळे खोटे आहेत, चाफळचे वगैरे खोटे पत्र तयार केलेले आहेत. पण जाणून बुजून रामदास स्वामीला मध्ये घुसडण्याचे कामं यापैकी अनेकांनी केलेले आहे. आणि हे खरं तर संग्राम भंडारे यांना जाब विचारायला पाहिजे की तुम्ही कसं काय आमच्या शिवाजी महाराजांच्या आयुष्यात नसलेली व्यक्ती घुसडता. हे बघा, रामदास स्वामींना तुम्ही मानत असाल खूप, त्यांचे मनाचे श्लोक मनापासून तुम्हाला पाठ असेल, मलाही पाठ आहे, पण ते एका बाजूला ठेवा ना. दोघांना कशाला मिक्स करता? त्यांचे आयुष्य एक नव्हते कधीच. तुमच्या घरामध्ये जर का ते रामदास स्वामीचं असं बोट केलेली इमेज असेल तर ते चुकीचं आहे. शिवाजी महाराजांचा अपमान करताय तुम्ही. शिवाजी महाराजांना डायरेक्शन कोणी दिली असेल तर जिजाऊ माँसाहेबांनी दिलेली आहे. त्यांनीच सगळं शिकवलेलं आहे. त्या ठिकाणी जिजाऊ माँसाहेब हटवून रामदास स्वामी यांना बसवलं यांनी. तर हे जे काही आहे याच्या विरोधात म्हणून विकास लवांडे यांनी हे अनेक हिंदुत्ववादी कट्टर जे सगळे लोक आहेत त्यांची यादी जाहीर केली होती. आणि त्याच्या विरोधात म्हणून, ते आवडलं नाही म्हणून, हा संग्राम भंडारे जो 6 महिन्यापूर्वी हे म्हटला होता की आम्हाला नथुराम व्हावं लागेल, म्हणजे जे हत्यारं घ्यायची भाषा करतायत त्या यादीपैकी एक जण आहे तो बंदूक घेऊन डीपीला फोटो ठेवतो.
तुम्ही असे वारकरी कधीच नसेल पाहिले. हे वारकरी आणि कथाकथन करणारे वेगळे असतात बरं का. वारकरी म्हणजे पंढरपूरला जाणारे, पांढरे वस्त्र धारण करणारे, पांढरा फेटा बांधणारे, बुक्का लावणारे, गळ्यात असली तर तुळशीची माळ असणारे, रामकृष्ण हरी म्हणणारे आणि प्रेमाचा, समतेचा, मायेचा संदेश देणारे, कर्मकांडातून तुम्हाला बाहेर काढणारे, हे म्हणजे खरे वारकरी आहे. कारण की तुम्ही तुकाराम महाराजांचं अभंग वाचा, तुम्ही एकनाथ महाराजांचे अभंग वाचा, काय म्हणलेलं आहे ते. बघा आता चोखामेळाचं तुम्हाला माहिती आहे. चोखामेळा यांना कोणी त्रास दिलाय? मंदिरामध्ये एंट्री नाही करू दिलेली आहे. तेव्हा चोखामेळा म्हणतात, धाव घाली विठू आता चालू नको मंद, तू धावत ये मला वाचव, बघ हे लोक बडवे मज मारी ती, मला मारत आहेत हे लोक. संग्राम भंडारे या लोकांचं प्रतिनिधित्व करतात का, मारणाऱ्या लोकांचं? किंवा संत तुकाराम महाराजांनी काय लिहिलंय? खेळ मांडियेला वाळवंटी घाई, वाळवंटामध्ये खेळ मांडलेला आहे. सगळे वैष्णव आहेत, सगळे आपण सोबत आहोत. कोणी वर्ण अभिमान विसरल्या जाती म्हटलेला आहे. वर्ण अभिमान आम्ही विसरून गेलेलो आहोत. असं आपण सगळ्यांनी एक हो, असा एकतेचा, समतेचा, प्रेमाचा संदेश देणारे हे वारकरी संत. आणि ह्या वारकरी संत परंपरेमध्ये हे खरं तर अभंग सांगायचे, लोकांमध्ये प्रेम वाढेल, ममता वाढेल, आपुलकी वाढेल, अशा गोष्टी करायच्या. तर हे जे लिस्टमधले लोक आहेत, तुम्ही त्यांचे ऐका फक्त. देवाचं नाव घेतील, कर्मकांड, पूजा सगळं उपास सांगतील, पण तुम्हाला त्याच्यामधनं ते जे काही आहे ना ते नाही मिळत. हे वेगळेच लोक आहेत. आणि म्हणून त्यांना घुसखोर म्हटलंय. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात न आलेली व्यक्ती जर का तुम्ही गुरु म्हणून दाखवत असाल, का तर तुम्हाला अजूनही त्रास होतो की एक कुणब्याच्या कुटुंबातलं एक पोरग कसं काय बाबा राजा होतं, आणि ते पण आमच्या सल्ला न घेता. मग जगाला हे कळलं पाहिजे की यांना सल्ला देणारा कोणीतरी एक होता बाबा. नाही, याच्यामध्ये जातीवादी लोकच हे करतात, सगळे नाही करत. कारण काही लोकांना असं वाटतं की ती दाखवायचं असतं की नाही नाही, ह्या अमुक अमुक जातीचा व्यक्ती गुरु होता शिवाजी महाराजांचा, म्हणूनच शिवाजी महाराज पुढे गेले हे दाखवण्यासाठी सतत रामदास स्वामी यांना घालणारे हे गोविंदगिरी असेल, हे बाकीचे चारुदत्त आफळे यांचे मी किती कीर्तन ऐकलेले आहेत. तेव्हा मला कळत नव्हतं, आता कळायला लागलं. त्या सावरकरांच्या इतक्या कहाण्या म्हणजे न आयुष्यात घडलेल्या गोष्टी पिघळून पिघळून इमोशन टाकून टाकून सांगितलेल्या. पाहिलं तर आता ते सावरकरांची हे निघत आहेत, त्यांचा नातूच सांगतोय 5 वेळा माफी मागितली, गाय खाऊ शकता असं म्हणत होते सावरकर. ह्या सगळ्या गोष्टी आहे. हे लोक शोधायला पाहिजे ना. भगवा वस्त्र धारण केलं म्हणजे तुम्ही संत नाही होत. आणि हे विकास लवांडे यांनी केलं तर हे त्यांच्यावर काळी इतकं वाईट वाटलं. म्हणजे तो जर सीन तुम्ही पाहिला ना, आणि ते इतक्या सायलेंटली, म्हणजे विकास लवांडेंना पण मानावं लागेल की ते हे करतायत, म्हणजे त्याच्यामध्ये ते कुठेही एकदम शांततेत आहेत ते उभे. म्हणजे बघा, हा व्हिडिओ तुम्हाला दाखवते, एक मिनिट. जेव्हा तुम्ही जय श्रीराम म्हणता तेव्हा तुमचं काय आहे अजेंडा हे लक्षात घेतलं पाहिजे. हा आपला राम आहे आणि हा संग्राम भंडारे. हे जे काय झालेलं आहे ना, याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. FIR झालेली आहे, पण आता त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. कारण हे असे जर का सुटले मोकाट, अजून वरून धमकी देतोय की परत आम्ही असं करू शकतो, म्हणजे किती भीतीचं वातावरण आहे. आज महाराष्ट्रामध्ये बाहेर फिरतो म्हटलं तर आहे का सुरक्षित वातावरण? तुम्हाला वाटतं सेफ, सिक्युअर? हे जे काय चाललेलं आहे या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे पार धिंडवडे निघालेले आहेत. या सगळ्याबद्दलच्या मित्रमैत्रिणींनो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा. थांबते. धन्यवाद.